आज बोललो होतो, आज खूप पल्ला मोठा आहे. मला बोललो होतो कालच्या ब्लॉग मध्येच बोललेलो. आता निघाले 3:30 पावणे 4 वाजलेत. आजचा सकाळचा पल्ला 20-30 किलोमीटर आहे. 25 किलोमीटर आहे. हे पॉवर जाम बोलते. मग काय पॉवर जाम बोलते म्हणजे 25 किलोमीटर अंतर 25 किलोमीटर आहे. तिथून 25 किलोमीटर आहे. इथून 50 किलोमीटर आहे. 45 आहे. चला हैराम राम साईराम. चला पुढे उभा राहा ब्लॉक काढायला आमचे. आज पालखी आज सोबत आहे. खूप मोठा पल्ला आहे ना. आज खूप मोठा आला. आपण असं करू, आपल्याला चालायचं आहे ना. आपल्याला माहिती आहे गाईज. किती मोठा पल्ला आहे तो. आता 25 असेल, दुपारी 25 ना. चांगला दिसतो ना. हा, एक नंबर. 3 दिवसांनी आंघोळ केली आज. आंघोळ केली मस्त वाटतं ना. गरम गरम पाणी. एक नंबर ना. एक नंबर. आम्ही काट्यावर उठणार तर कसं आम्हाला पाणी भेटणार. किस्सा आहे. आज उठणार, पल्ला बॅगा मोठा टाकणार आणि आहे. पळणार. 25-30 आहे. तो एअरपोर्ट आहे. परत शिर्डीचा परत का तो कालवा आहे. डेंजर. डेंजर. लांब सुटणार आहे. बारबाद झाल्यात गाड्या बाद झालं पूर्ण. आणि पलटी झाल्या. तुम्हाला मागाशीच बोललो 50 किलोमीटरचा पल्ला आहे आजचा. त्रास. आत्ता आले 15 किलोमीटर. 3:30 वाजता निघालंय. मला मागाशीच बोललो 10-12 किलोमीटरवर पालखी थांबले. गाड्या बाद झाली. संघटना पालखी आणले. बसलेत. आता आम्हाला नाश्ता टाइम अजून 7-8 किलोमीटरवर जायचं आहे. जरा बसलेली विश्रांती घेतली जरा पालखीने. अजून किती किलोमीटर चालवणार? अजून किती किलोमीटर चालवणार? किती किलोमीटर चालवणार? अजून 17 किलोमीटर चाललो. अजून 17 किलोमीटर झालंच आहे. वन साइड गणपत नाही ना. साईराम. चला पालखी नॉनस्टॉप आता धावत नाही ना. लाईट पण गेले. चाले जायचं काय. 2 मिनिट थांबा. लाईट धावत नाही ना. शो दाखव. शो पालखी एकदम शो. सगळे तरी छोटे छोटे लक्ष ठेव. वाढव पालखी स्पीड आहे. कशाला पळवतो गाडी सगळे तरी घे. हाच तो वडापा, समनापूरचा सुप्रसिद्ध वडापा. येता का आले? येता आन्सर ज्याच्या. फायनली सकाळ झाले. मधना वाटेने आले गावातून. चालतेच सगळे. अजून पालखी आली ना. झेंडा तर पुढे गेलाय. चालले डगमग. नाश्त्याला अजून 2-3 किलोमीटर नाश्ता आहे. काय असेल काय माहिती. झालेत पाठी राहिलेत. आम्ही या स्पॉटला तर लवकर आलो. इथं राहिलेली पालखी पाठी. आम्ही तर 2-3 किलोमीटर तर पुढंच आलेलो. आणि रस्ता तर खूप मधना खराब होता का. चाललं अजून तिथेच पाटणा. फायनली येऊ जाऊ आता नाश्त्याची. ओम साईराम. फायनली आता नाश्त्याच्या तिथे जाऊ. आता काय वडापाव आहेत ना. वडापाव. आज वडापाव. मागच्या वेळी मिसळपाव होती. वडापाव आहेत. वडापाव खायचा आणि वडा खायचा आणि 100ने नीट सुटायचा. 100ने नीट. एअरपोर्ट मागा बघायचंच नाही. बोललो बिस्किट घालते. बोल ना. आज आमचं दुपारचं जो हो हॉल्टून आम्ही जाणार आहे ना. पालखी पुढे आहे. आता थोडा घाट लागेल. थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करायला जाऊ. नाश्ता असेल तर होऊ शकता. आता
घाट आहे थोडं चढू. फायनली आम्ही नाश्त्याच्या तिथे आलोय. बघू शकते गाड्या वगैरे थांबल्या. तुमची पार्टी तर पार्टीच आहे. थांबले. वडापाव आहेत, वडापाव नाश्त्याला. गाड्या स्पीडला आल्यात. पहिला झेंडा पकडलाय. पालखीच्या आलाय. वडापाव होते. स्पेशल वडापाव नाश्ता. त्याला वडापाव आहे. हे बघा सगळेजण खातेत. एकटे 10 किलोमीटर पालखी घेतले. 25 किलोमीटर. ओ माय गॉड. नाश्ता आले बघू. वस्तीवर जाता. दुपारच्या वस्तीवर जाणार. 5 किलोमीटर आहे. नंतर भेटू. अच्छा आत्ताच निघालो नाश्ता करून. वडापाव पुढे दाखवलं मगाशी. निघाले घाटातून. आता 3 किलोमीटर असेल दुपारच्या वस्तीवर. का लगेच जेवून निघणार. एअरपोर्ट आहे. जेवून निघणार नाही आता. झोपणार. जाऊन नंतर जाऊ. लगेच झोपणार आणि लगेच. एअरपोर्टचा पल्ला खूप मोठा आहे. तुम्हाला काय माहित नाही काय किती वर्ष तुम्ही आहात. अहो जातोय पण तो एअरपोर्टचा पल्ला असं ना सरळ आहे. हो तरी सरळ कुठं टर्न बिन नाही ना म्हणून भागात पडतो. आम्ही बघितलाय. मोठा आहे. हो त्या अंगोली गेली मागच्या वर्षी तिथे. अंगोल्या चाललेत. आंघोळीला चालले का आपली पोरं. अंगोली चाललेत बघा. चला नंतर भेटू चिंचेच्या बागेत डायरेक्ट. चिंच खूप आहेत. तुम्हाला दाखवतो. त्याला आम्ही चिंचेची बाग बोलतो. चला फायनली आले खूपच्या वस्तीवर. चिंचेची बाग बघतो आम्ही. आले आता गाड्यानं आले बघा. जेवणार आणि लगेच निघणार. का पल्ला मोठा आहे. बघा चिंच बघा. चिंचेची बाग. चिंच बघा किती आहे. चिंच बघा. बघशील ती खाशील तेवढी. बघशील तिथे चिंच पूर्ण भरले. चला जेवून नंतर लगेच जेवण वगैरे झालंय आमचं. बघा तिपान मैं बचाव. तू पण बॅटिंग चालू आहे. आता जेवण वगैरे सगळे झोपलेले तर जेवलेच सगळे. तर थोड्या वेळाने निघणार एअरपोर्टला. तर 25-26 किलोमीटर तरी आहे वस्ती. चला आता चाललोय एअरपोर्टला. शॉर्टकट जातोय बघा. शॉर्टकट कालव्यावरून चाललोय बघा. शॉर्टकट. आता एअरपोर्टमध्ये जाऊ थोड्या वेळात. चालते सगळी. फायनली एअरपोर्ट चालू झालाय. 17-18 किलोमीटर एअरपोर्ट. सायराम ओले बघा. एअरपोर्ट लागलाय. अजून टाइम आहे. आम्हाला काय माणसं नाराज झाले तर चालू. अजून चालतोय. अजून संपला नाही. अजून तर किती किलोमीटर असलाय. अजून 8 किलोमीटर आहे. एअरपोर्ट संपत नाही ना तोपर्यंत जीवात जीव येत नाही. एअरपोर्ट आहे. आणि आपण पहिला झेंडा बघू शकतो. पहिला झेंडा आहे. एअरपोर्ट बघा. आणि पाठी चालतेच सगळे जमले. अर्धा 1 तास झाला चालतोय. एअरपोर्ट संपत नाही आहे. नंतर दाखवतो एंड झाला का एअरपोर्टचा. एअरपोर्टचा एंड अजून 1 तासाने होईल. नाही फायनली आमच्या एअरपोर्टचा एंड झालाय. एंड होता राजूने पार्लेजी फोडलाय. बोलतोय ग्लुकोज पाहिजे. ग्लुकोज. आलो किती किलोमीटर निघणार आपण. कुठून चिंचेच्या बागेतून. चिंचेच्या बागेतून आता आपण 10 किलोमीटर आलो. हा तर 15 किलोमीटर आलो. कारण की आपण स्टॉप घेतो ना बरेच. हा सगळं ते बोलतात ना पायी हळूहळू चाला.
फायनली 3 वाजता निघालोय, अजून पोचलो नाही. शिर्डीच्या 5-6 किलोमीटर आम्ही पाचची आमची वस्ती आहे देवलामध्ये. आमचा माणूस हरवलाय, इथे गोरेगावचा माणूस हरवलाय, गोरेगावच्या पालखीमधला. पालखीमधला. बघता तुम्ही. तर शोधू आम्ही उद्या डायरेक्ट शिर्डीमध्ये. अरे आता भजनच्या वेळेत बघू. उद्या डायरेक्ट शिर्डीमध्ये आम्ही दर्शन घेणार. आपला दुपारी आमचं दर्शन आहे, जाऊ शकता. चला फायनल आम्ही देवला आले पुन्हा. गाड्या ब्लॉक काढायला हे बघा बॅग वगैरे भरपूर, माझी बॅग असेल. अजून इथून आमची वस्ती आहे ना रात्रीची. आज लास्ट नाईट आहे आमची. आणि उद्याचा फक्त पल्ला आमच्या शिर्डीत जाण्याचा फक्त 8 किलोमीटर आहे. 8 नाही तर 6 किलोमीटर आहे. त्याला ओम साईराम. इथे वस्ती आहे आमची. आणि देवळामध्ये आलो, पालखी वगैरे आली आता. शिर्डीमध्ये उद्या मला दुपारी दर्शनमध्ये 8 किलोमीटर फक्त जायचं. फायनली ओम साईराम. उद्या विसरू नका ब्लॉग बघायला, नक्की बघा. लास्ट नाईट आहे आमची. चला.